ह्योच त्यो ज्यानं महेश दादाला मारलंय. अटक करा याला. झालं का समाधान? काय नाटकं चाललेत? तू काल माझ्यासाठी अनवणी फिरलेस त्याचं हे प्रायश्चित्त आहे. अस्मे, काय ग? काय झालं? आज कामात लक्ष नाही तुझं. कसला विचार करायलास? नाही, काय नाही. नक्की ना? ते मी टायपिंगचाच विचार करत होते. अस्मे, अगं तू देवळात जाणार आहे म्हणालीस ना? वय जायचंय. अगं मग उद्या जाऊन ये की. आणि आता जे काय झालं, तुझ्याकडनं जे काय चुकलं ते देवाकडे जाऊन बोलून दाखव. तुझं तुलाच बरं वाटेल बघ. वय जायचंय. अगं मग उद्याच जा की. बर. राधाक्का, ही साडी माझ्याकडनं तुझ्यासाठी. हे अस्मे, अगं उद्या देवळात जाताना ही साडी नेस. ही कुठली साडी आहे? अगं लेकरानं मला दिल्याली. ही बघ. अगं त्याच्या संग चुकीचं वागलीस म्हणून देवळात जाणार आहेस ना? भय, पण मग म्हणून काय साडी नेसून जायचं वय? काय बी ठेव. अगं नेस म्हणलं ना, नेस गो. अगं उगा कुणी साडी नेसून जाते वय? म्हणजे उगाच साडी नेसायला काही प्रॉब्लेम नाही, पण मी नाही नेसणार आहे. आणि तसं बी ही साडी त्यानं तुला दिल्या, तू नेस घे. नेस तू माझ्यासाठी. हॅलो, कुठं? देवळाजवळ आलो, थांब. नाही ते आज साळवीचा विषयच संपवतो. ठेव. आणि नीट रिक्षानं जा. रिक्षानं कशाला? बरं, रिक्षानंच जाते. चल येते. थांब थांब. आता काय झालं?
येते. बाय, नीट जा. साळवी, ओळखला का गरीबाला? ओळखलं की. हा, मग मग काय? साळवी साहेब, मग काय म्हणजे हप्ता कधी देताय? देतो की. काय पळून जातोय बाय? एवढं काय? सांगतो की एवढं काय ते. साळवी, तुझ्याकडे फक्त दोनच ऑप्शन आहेत. एक तर हप्ता द्यायचा, नाहीतर हात किंवा पाय यातलं एक काहीतरी तोडून घ्यायचं. सॉरी सॉरी, म्हणजे नंतर देतो की. थोडी मुदत द्या ना प्लीज. थोडी मुदत? तुझ्या लवंगी मिरचीने मी दिलेली साडी घातल्या. नाही नाही, हे खरं नसल. बासच असणार आहे. बासच असेल. काय काय झालं दादा? ए, तू काय बोललास? नाही नाही, मी कुठं काय बोललो? अरे मग मला काय माहिती तू काय बोलला? भाषात होतो ना, मला कसं ऐकू येईल? हा, बास म्हणजे? अरे आत्ता नाही का बास? म्हणजे म्हणजे ह्यो भास नव्हता. बर, तुझा जा, तू दिली मुदत, तुला जा. खरं का? अरे जा ना बाबा, आता काय लिहून देऊ का तुला? जा. हॅलो हॅलो. तुम्ही काय घोळ घातला नाही का? नाही घोळ नाही. हे हिशोब काय चुकलाय काय? अरे हिशोब चुकला नाही, एकदम करेक्ट लागलाय. म्हणजे काय झालं समजलं नाही. अरे म्हणजे लवंगी मिरचीने मी दिलेली साडी नेसल्या आणि मी ती साडी राधकाला दिलेली. लवंगी मिरची कशाला नेसेल ती? काय सांगाव, देवाच्या मनात असेल तर तसं बी होईल. काही बी. मला लावतोयस का पैज? हा, लावली पैज. पण या सगळ्यात तुमचं काय हात नाही ना? नाही नाही, आमचं काही नाही. पण दाद्या,
पैज आम्ही जिंकलोय. बोललेले की नाही वहिनी? हा ठीक आहे, पार्टी नंतर देतो तुम्हाला. अरे पार्टीचं नंतर बघू, पण वहिनी कशी काय ती साडी नेसून आले? अरे तेच मला समजलं नाही म्हणून तुम्हाला विचारायलो ना. असो, जाऊन भेटतो तिला. हा निशांतसारखा आवाज आल्यासारखं का वाटलं? यापुढं माझ्या हाताताईपणामुळं आईला आणि बाकी कुणाला बी त्रास व्हायला नको. माझी आणि निशीची मैत्री अशीच राहू दे. त्या मैत्रीत कुठला गैरसमज यायला नको. गाय आय 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 तावड्या, अरे वहिनी साऊथच्या हिरोईनच वाटायल्या. वय वय, वहिनी हिरोईन आणि आपला दाद्या तर साऊथचा हिरो आहे. अरे वय की, पण कसला योग आहे बघ. आपण त्या दिवशी दाद्या संघ पैज लावली की वहिनी ती साडी नेसून येईल, आणि आज वहिनी ती साडी नेसून आली बी. अरे असंच असतं, किसी चीज को शिद्दत से बरकत, तर कायनात बी साजिश करून टाकत्या. काय तुला नाही समजायचं? दाद्या आणि वहिनी भेटल्या का नाही त्याचा विचार कर. चुकीची बाजू घेऊ नका. वयानं मोठे म्हणून मी स्वतःला आवर घालाल्या. जावयामध्ये स्वाभिमान हुडकण्यापेक्षा स्वतःमध्ये माणुसकी हुडका, जर शिल्लक राहिली असेल तर. मुग्धे, हे बघ, हे बघ, तुझ्यासाठी साडी आणलीये. लई भारी आहे. मग हायच भारी, अख्ख्या कोल्हापुरात शोधून बी सापडायची नाही अशी. ही तर मी मुग्धाला दिलेली साडी आहे, हिच्याकडे कशी आली? हा मम्मी बोल. मुग्धे, मी तुला दिलेली साडी कुठे आहे? ही साडी दे, लई आवडेल बघ तिला.
अगं मम्मी, अचानक त्या साडीबद्दल का विचारलेस? कारण ती साडी मला त्या भानकुदळ पोरीच्या अंगावर दिसली. कुणाच्या? तीच ती आपल्याकडे पोलीस घेऊन आलती, ती मूर्ख पोरगी. हॅलो. हॅलो. साडीत भारी दिसायलास. हा? कुठं आहेस? अगं इकडं माग बघ. आईनं नेसायला सांगितली ही साडी. आणि काय ग, मी तुला दिलेली ती साडी त्या उद्धट नागाऊ पोरीकडे कशी गेली? का ती तुझी बाजू घेऊन माझ्या संग भांडते म्हणून बक्षीस दिलीस तिला? अगं काहीतरीच काय बोलालीस मम्मी. माझ्याकडेच आहे ती साडी. मग एक काम कर, मी घरी येते, मला दाखव साडी आत्ताच्या आत्ता. लोक देवळात मनशांतीसाठी येतात आणि तुमच्या मॅडम इथं बी असेच असतात. मम्मी रागानं निघून गेली म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तिनं आम्हाला बघितलं तर नसेल ना? नाही नाही नाही, बघितलं असतं तर ती बोलली असती. फोनवर काहीतरी झालं असेल. पण फोन कोणाला केलेला? आय काय विचार करायलायस? नाही काही नाही. चल आपण तिकडे जाऊयात. तू असा कायम येतोच मंदिरात? नाही नाही, मी तिकडे गेलेलो, तुला येताना बघितलं म्हणून आलो इकडं. अच्छा, तुला माहितीये हं? तू माझा पहिला मित्र आहेस. लहानपणापासून मला मित्रच नाहीत. मग सोम? सोहम तो तर मित्रापेक्षा जास्त आहे. म्हणजे? म्हणजे म्हणजे मित्रापेक्षा जास्त म्हणजे सोम माझ्यासाठी भावासारखा आहे. हा, तर मी सांगत होते, मला लहानपणापासून मित्रच नव्हते. याला माझा स्वभाव कारण असू शकतं. हे मी मैत्रीण म्हणून कशी वागीन मला नाही माहित. कदाचित तुझी निराशा भी होऊ शकते, म्हणून तुला आधीच सांगून ठेवते. नाही नाही, तसं काय होणार नाही. आणि फ्रेंडशिप म्हणजे काय MPSC ची एक्झाम आहे होय? तू काय टेन्शन घेऊ नको. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला पण टेन्शन देऊ नको. नाही रे, तसं नाही. माझा जरा टेम्परचा इश्यू आहे ना. माझा टेम्पर लगेच हाय होतंय. वय वय माहितीये मला. हा, नाही तसं नाही, सॉरी. कंटिन्यू कंटिन्यू. बघितलं, हे असं होतंय माझं. आणि फसवेगिरीचा तर नको तेवढा राग येतो मला, असं माझ्या घरचे सांगतात. तसं त्यांचं बरोबरच आहे म्हणा. लई राग येतोय मला.
मग ते फसवेगिरी कशाबद्दल पण असू दे, स्टेटस बद्दल, आयडेंटिटी बद्दल, कशाबद्दल बी माल नाही सहन होत. हिला खरं कसं सांगू? आत्ता सांगितलं तर नवी झालेली मैत्री बी तुटल.